नमस्कार. आज शुक्रवार 13 मार्च 2026. तर आजचा सुविचार: मेहनत करणाऱ्याला कधीच रिकामे हाताने परत जावे लागत नाही. तर तुमची मेहनत आज पुराळा येणार आहे. तर काय, तर तुम्ही जर मेहनत केली तर तुमचे यश हे कधीच मागे जाणार नाही. तुम्हाला यश हे भरभरून मिळेल, पण तुम्ही पहिले मेहनत करा. संत तुकाराम महाराज म्हणतात, देवार्थीचे द्वारी उभा क्षणभरी त्याने भक्ती केले कोटे ब्रह्मचारी. म्हणजे काय, एक क्षण देवाचे नाव घेतले तरी मन शांत होते. आज शुक्रवार आहे. तुम्ही देवाचे नाव घ्या आणि कामाला सुरुवात करा. आपण काय करतो, कोणती पण अडचण आली तर आपण देवाचे नाव घेऊन आपला दिवस तसाच घालवतो, पण आपण कोणती पण काम करत नाही. तर जर तुम्हाला देवाचे नाव घ्यायचे असेल तर एकदा नाव घ्या, तरी देव आपल्याला आशीर्वाद देतोय. आणि आपण आपले काम हे नेहमीप्रमाणे केलं पाहिजे. तर आज शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज PM किसान योजनेचा 22वा हप्ता जारी करणार आहेत. तर हा हप्ता 9,23,00,000 रुपयाचा शेतकऱ्यांना डायरेक्ट आपल्या बँकेमध्ये 2,000 रुपये जमा होणार आहेत. तर हा हप्ता एकूण 18,640 शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर आजचे हवामान: आज महाराष्ट्रात उष्णता ही खूप कडक असणार आहे. जशी काल होती तशीच आज पण राहणार आहे. तरी तुम्ही काळजी घ्या. भरपूर दुपारी पाणी प्या. दिवसातून बाहेर फिरायला जाऊ नका. जर फिरायचंच असेल तर रात्री किंवा संध्याकाळी फिरायला जा. विद्यार्थ्यांसाठी MPSC UPSC साठी हा एक मोठा प्रश्न आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, हार्मुजचे जे जहाजावर संकट आलेला होता, तो तुम्हाला MPSC UPSC ला प्रश्न येऊ शकतो, म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. क्रिकेट: इराण आणि अमेरिका यांच्यात जो युद्ध चाललेलं आहे, त्याच्यामुळे आपले ICC संघातले काही खेळाडू होते ते भारतात आज रवाना झालेले आहेत. म्हणजे काल रवाना झालेले होते. तर ते बाहेरच अडकले होते, म्हणून ते काल भारतात परत आले. तर कालच्या बातम्या: हॉटेल आणि रेस्टॉरंट यांना काल दिला सरकारने, कारण युद्धामुळे जे कमर्शियल गॅस आहेत ते येत नव्हते. आपले घरगुती आणि कमर्शियल हे सुद्धा गॅस येत नव्हते, म्हणून कमर्शियल गॅस हे हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी सरकारने बंद केलेले होते. तर कालपासून ते अजून सुरळीत असे नेहमीप्रमाणे ते गॅस हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये ते पुरवठा केलेला जातोय. तर भारताने हार्मुजमधील टँकर सुरक्षित आणण्यासाठी 7 मोठ्या डिप्लोमॅटिक स्टेप उचललेले आहेत. तर हार्मुजमध्ये जो जहाजावर हल्ला होतोय, याच्यासाठी भारताने 7 अशा टेप्स त्यांनी म्हणजे नियम पाळलेले आहेत की कसे आणायचे, कसे भारतापर्यंत घेऊन यायचे ते टँकर्स, असे सगळं त्यांनी नियोजन केलेलं आहे भारत सरकारने. तर एअर इंडियाचे विमानाची तिकीट सुद्धा वाढलेलं आहे, कारण युद्धामुळे पेट्रोल हे कमी प्रमाणात येत आहे, आणि म्हणून हा एअर इंडियाने भाववाढीचा जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, त्याच्यामुळे विमानाचे तिकीट सुद्धा वाढलेलं आहे. सोने हे काल 1,62,210 ने वाढले. तर काल दिवसभरात सोने हा 1,62,210 रुपये इतका झालेला आहे. तर इथे सकाळच्या बातम्या संपवतोय. धन्यवाद.